केममध्ये कृषी क्षेत्रासाठी मोठी पर्वणी, शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे भव्य दालन आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दिमागदार उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम येथे 17 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित श्री उत्तरेश्वर महाराज व छत्रपती शिवाजी महाराज कृषी प्रदर्शन व यात्रा महोत्सवाचे आज उत्साहपूर्ण वातावरणात भव्य उद्घाटन पार पडले. सोलापूरचे जिल्हा कृषी अधिकारी माननीय श्री शुक्राचार्य भोसले यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर भोसले यांनी विविध स्टॉल्सना भेट देत आधुनिक शेती अवजारे, ठिबक सिंचन प्रणाली, सेंद्रिय खते आणि सुधारित बी बियाण्यांची सविस्तर माहिती घेतली. यावेळी आयोजक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कृषी प्रदर्शनात 250हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले असून कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी यांत्रिकी साधने, विषमुक्त शेतीसाठी सेंद्रिय उत्पादने आणि शेतीपूरक व्यवसायांची उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. शेतकरी आणि तज्ज्ञ यांच्यात थेट संवादही येथे होत आहे. युटिलिटी इव्हेंट्सने प्रदर्शनाचे उत्तम नियोजन केले असून भव्य पार्किंग, कॅफेटेरिया, 24 तास वीज आणि आरोग्य सुविधांची सोय करण्यात आली आहे. केममधील हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी ज्ञान आणि संधींचे नवे दालन ठरत आहे. महाशिवरात्री यात्रेनिमित्त हे ग्रामीण भागातील पहिलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा कृषी प्रदर्शनाच्या आयोजनात उपस्थित आपल्याकडे विजयदादा कळेकर या कार्यक्रमासाठी जामखेडवरून आवर्जून आले. कदाचित आपले नाटक नवनाथ खनाटे या व्यक्तीचे आपण सर्वांनी आभार मानले पाहिजे. कारण शेती हा विषय अमर्याद आणि कधीही न संपणारा विषय आहे. जसा शेती हा विषय अमर्याद आणि न संपणार आहे, तशाच शेतीतील समस्या, शेतीतील अडचणी ह्या सुद्धा अमर्याद आणि न संपणाऱ्या असतात. पण एकच आहे की जो प्रश्न निर्माण होतो त्याला निश्चित उत्तर असतं आणि ते उत्तर शोधण्याचे जे मार्ग असतात ते अशा प्रदर्शनातून, अशा कार्यक्रमातून आपल्याला उपलब्ध होत असतात. आणि ते उपलब्ध करून द्यायचं काम जे आपल्यातल्याच एका बांधवानं केलेलं आहे. म्हणूनच मी म्हटलं की प्रथमतः त्यांचं आपण सगळ्यांनी आभार मानलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. कारण केम हे गाव आता इथं बऱ्याच जणाला माहिती आहे का नाही माहीत नाही. मीही इथला जवळचाच आहे, याच जिल्ह्यातला आहे, या माढा तालुक्यातलाच आहे. माझं गाव आहे बेंबळे आणि केममध्ये 50% गाव हे माझं बऱ्यापैकी डायरेक्ट इनडायरेक्ट नातेवाईक आहेत. मग ज्यावेळेस संयोजकांनी नाव सांगितलं की विजयजी तळेकर, आणि कृषीच्या बाबतीत म्हणाल तर केमला ही अतिशय चांगली सदृढ पार्श्वभूमी आहे. ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट हे केममधून बऱ्यापैकी
जुन्या काळात म्हणजे सर्जेराव तळेकरापासून शिवाजी तळेकर, विजय तळेकर असे असंख्य कृषी पदवीधर या गावानं दिलेले आहेत. आणि त्यापैकी काही पदवीधर हे आपल्या तळेकर साहेबांनी तर कृषी विभागातच काम केलं. आणि आज विजयराव तळेकरांसारखे माणसं महसूल विभागात, मुंबईसारख्या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव कसं चांगलं राहील, कसं अग्रेसर राहील यासाठी ते काम करत असतात. आणि अशा ह्या गावात असं कृषी प्रदर्शन होतंय. मला 3-4 वेळा फोन आले, मला तळेकर साहेबाचाही फोन आला, मला जमलं तर मी येणार आहे, तर तुम्ही जमलं तर या. आमची येतानाच वाकडे साहेबांवर चर्चा झाली की बाबा आपण या प्रदर्शनासाठी का जातोय. आता ते तुमचं जे स्टॉल उभा केले शिंदे, मला वाटतं शिंदे आहेत का ते तिकडे आहे. कारण आता ह्या 2 वर्षात हा एक थोडासा ट्रेंड बऱ्यापैकी वाढायला लागलेला आहे आणि तो चांगला आपल्याला अनुकूल आहे. मागं दक्षिण सोलापूरमध्ये एक असंच प्रदर्शन झालं, पंढरपूरमध्ये बी त्यांनी शिंदेने असंच एक गायकवाड म्हणून आहे त्यांनी असंच प्रदर्शन केलं. पण ग्रामीण भागात जिथं केमसारखं गाव, ज्या गावाला औद्योगिक, जसं पूर्वी अगदी MPSCला सुद्धा अभ्यासात प्रश्न असायचा की महाराष्ट्रात कुंकू तयार करणारं ठिकाण कोणतं, तर त्याचं उत्तर असायचं केम. त्याचबरोबर केमला औद्योगिक बरोबरच तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी बऱ्यापैकी, मला वाटतं स्वामीची शाळा इथं खूप दिवसापासून आहे. आणि असं हे औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ असणारं गाव हे कृषी क्षेत्रात पहिल्यापासूनच रेल्वेची सुविधा असल्यामुळं असेल किंवा काय असेल बऱ्यापैकी नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यात अग्रेसर होतं. यापुढेही थोडंसं फक्त ह्या गावाचं थोडीशी अडचण म्हणूया आपण की करमाळा तालुक्यात जो काही पाण्याचा सोर्स निर्माण झाला त्या सोर्सपासून हे थोडंसं गाव लांब असल्यामुळं, नाहीतर आज महाराष्ट्रात केमचं गाव हे जर पाण्याच्या कडेला असतं तर तुमचं सगळे रेकॉर्ड मोडून आज प्रत्येक ठिकाणी चर्चेला गेलं असतं. पण थोडंसं पाण्यापासून 10 किलोमीटर आहे का उजनी इथं, 14 किलोमीटर. त्यामुळे ती एक मर्यादा असल्यामुळं थोडंसं काही गोष्टीत, कारण शेतीला माती आणि पाणी ह्या 2 गोष्टी समृद्ध असल्याशिवाय शेती ही प्रगत होत नाही. पण ह्या 2 गोष्टीच्या जोडीलाच जर आपण तंत्रज्ञानाची जोड दिली आणि ती तंत्रज्ञानाची जोड देण्याकरता अशा पद्धतीची प्रदर्शनं आपल्याच स्थानिक लेवलला आयोजित करण्याचं धाडस जे या गावानं दाखवलेलं आहे ते खरं स्तुत्य आहे. आणि अशा प्रकारचे प्रयत्न हे वारंवार, आता मला मगाशीच त्यांनी शाश्वती दिली की बाबासाहेब हे आमची सुरुवात आहे आणि अशाच पद्धतीनं आम्ही वेळोवेळी सशक्त आणि सुंदर अशी प्रदर्शनं आयोजित करू. कारण मग 200 स्टॉल तुम्ही जर तयार केले असतील, मी तुम्हाला सांगतो आम्ही ज्यावेळेस जिल्हा लेवलला प्रदर्शन आयोजित करतो त्यावेळेस 200 स्टॉल तयार करणं आम्हालाही ते शक्य होत नाही. कारण ते स्टॉल तयार करणं, तिथं 4 दिवस ते स्टॉलवाले येणं, त्या स्टॉलला भेटी देणं, हे खूप म्हणजे कसरतीचं काम असतं. आणि हे 200 स्टॉल करायचा जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे, जे धाडस तुम्ही दाखवलेलं आहे, त्यामुळं मी मला वाटतं उत्तरेश्वर सरने एक प्रार्थना करीन की तुम्ही ह्या धाडसाला, तुमच्या ह्या धाडसाला त्यांच्या आशीर्वादानं उत्तंड प्रतिसाद लाभावा. आणि परिसरातील आणि जे काही तालुक्यातील असतील, परिसरातील असतील शेतकऱ्यांना या निमित्तानं आवाहन करतो की जे काही स्टॉल लावलेले आहेत, आणि मला वाटतं 3 दिवस तुम्ही इथं काहीतरी कार्यक्रम बी ठेवलेले आहेत. कमी खर्चाची शेती असेल, वेगवेगळं तंत्रज्ञान असेल. जसं मी मगाच सांगितलं की शेतीला माती आणि पाणी समृद्ध असून चालणार नाही, तर त्याला तंत्रज्ञानाची जोड, काळानुसार बदल, तंत्रज्ञान आणि विज्ञान याची सांगड घालता येण्यासाठी असे कार्यक्रम होणं आवश्यक असतं. आणि हे कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेले आहेत. मला वाटतं पुन्हा एकदा वेळ खूप झालेली आहे, तुम्ही मला इथं बोलवलं, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकाचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा गावातील सर्व ग्रामस्थांना, परिसरातील सर्व शेतकऱ्यांना या प्रदर्शनाला भेट देऊन आयोजित केले कार्यक्रम हे पूर्णपणे प्रतिसाद देऊन उपस्थिती वाढवावी आणि प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी आपला हातभार लावावा असे आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.